May I come in, sir? Come in. Good morning, sir. Myra. Good morning. सर आज अचानक तुम्ही ऑफिस मध्ये काही अर्जंट काम आहे का? नाही म्हणजे डू यू वॉन्ट मी टू हेल्प यू विथ समथिंग? दादा कुठे गेले? सर ऍक्च्युली विक्रांत सर आजकाल कुठे असतात, काय करतात हे मला माहिती नसतं. आय एम व्हेरी सॉरी. दादा तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार मायरा? ओ दादाचं शेड्युलिंग परत ती ईशा बघायला लागली का? येस सर, अनफॉर्च्युनेटली. आणि खरं तर तिचा सुद्धा पत्ता नाही ऑफिसमध्ये. आजकाल हेच चाललंय. व्हॉट? ती का नाही आली ऑफिसला? आय डोंट नो सर. मला खरंच काही माहिती नाही. इनफॅक्ट ऑफिसमध्ये कोणालाच काही माहिती नाहीये, कारण ती काही सांगूनच गेली नाहीये. मनमानी चालली नुसती तिची. आर यू सिरियस मायरा? ऍब्सोल्युटली सर. म्हणजे या नवीन मुली आहेत ना, या फायदा घेतात विक्रांत सरांच्या नसण्याचा. असा क्रॅप. बॉसला न सांगता सुट्टी घेतात म्हणजे काय? सर या नवीन मुली आहेत आणि दांडी मारायला लागल्यात. मला किती वाईट वाटत असेल या सगळ्या गोष्टींचं. अहो मी किती जुनी आहे ऑफिसमध्ये, किती काम केलंय, सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करून. आय फील बॅड. ऑफकोर्स मायरा, आय नो. आणि या मुली इररिस्पॉन्सिबली वागतात अँड वी हॅव टू बी रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. सर कॅन आय आस्क यू फॉर अ फेवर प्लीज? तुम्ही 4 दिवस ऑफिसचा सगळा चार्ज घ्याल प्लीज? आय डोंट माइंड मायरा, पण दादा. सर आय नो विक्रांत सरांनी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी मला दिली आहे, पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही चार्ज घ्यावा. अँड व्हॉट एव्हर डिसिजन्स यू टेक मी ते एक्झिक्यूट करेन. आय प्रॉमिस यू दॅट. यू आर ऍब्सोल्युटली राईट मायरा. डोंट वरी, मी करतो सगळं नीट. थँक्यू सो मच सर. कॅन आय लीव्ह? या. थँक्यू. एवढा तळणात आठा पोरगा पण चौथ्याच राऊंडला कोसळला. अहो सवय नसेल व्यायामाची त्याला. नाहीच सवय त्याला. तुम्ही माझ्या बाजूनी आहात ना? हो अर्थात. नाही साहेब, सवय नाही वगैरे ठीक आहे, पण सवय व्हायला पाहिजे ना. अहो आता तुम्ही त्यापेक्षा वयाने एवढे मोठे आहात, पण कसे स्ट्रॉंग आहात की नाही, काय गेशा? बाबा मी अगदी तुमच्या बाजूनी आहे. विक्रांत सर आहेतच स्ट्रॉंग. तुमच्या दोघांची युती अगदी लहानपणापासूनच आहे. तुम्हाला सांगते विक्रांत साहेब हे दोघं एकत्र येतात आणि कायम मला एकटं पाडतात. अहो खा ना शिरा खा. हो घेतो. शिऱ्यावर एक काजू आणि एक बदाम टाकलाय. आता व्यायाम केल्यानंतर आहार पण तसाच हवा की नाही? तुम्ही पण खा निमकर, तुम्हाला गरज आहे. आणि त्या मुलाचं काय सांगता? तुम्ही सुरू होताच बंद झालात आज. आई अगं काही काय, बाबा ऍटलीस्ट धावले तरी. नाहीतर तो बिपिन, तो आल्यापासूनच थकलेला होता. करेक्ट. ईशा काय बोलतेस तू? तुझा होणारा नवरा येतो त्याच्याविषयी असं बोलणं शोभा नाही देत ना. मग काय, होणाऱ्या नवऱ्याचा काही मानपान आहे की नाही? अगं होणार आहे ना, झालेला नाहीये. बोलले पण होणारच आहे ना. पण पुष्पा, हे अशा मेंढचट पोराला जावई करून घ्यायच्या का माग लागलीस तू? मला काही कळत नाही बा. अहो होईल हळूहळू स्ट्रॉंग. काय त्यात? तो कसला होतोय स्ट्रॉंग? आणि समजा नाहीच झाला तो तर कॅन्सल करतील आई लग्न. का हो? खरंच आई? बघू आपण ते नंतर. तुम्ही शिरा खा ना. हॅलो मायरा मॅम. मिस ईशा निमकर कुठे आहात?
मायरा मॅम मी घरीच आहे. क्या बात आहे. किती मस्त आहे ना यार तुझं. हवं तेव्हा घरी थांबायचं, हवं तेव्हा ऑफिसला यायचं. तसं नाही मॅम. ऑफिस तुझ्या वडिलांचं आहे का? सॉरी मॅम. सॉरी फॉर व्हॉट? दिस इज रिडिक्युलस ईशा. तुला माहितीये ना सुट्टी घेताना ऑफिसमध्ये आधी इन्फॉर्म करायचं असतं. ऍक्च्युली सर आजही सुट्टी घेतलीस, कालही नव्हतीस तू. एवढा कॉमन सेन्स नाहीये तुझ्यात. मॅम मी ते कळवणारच होते पण सर. सरांचं काय? काही नाही मॅम, मी येते ऍप्लिकेशन द्यायला. मला 4 दिवसांची सुट्टी हवी होती. ईशा, मला ना पहिलेच कळलं होतं की तुझी लायकी काय. सरांनी एवढा विश्वास ठेवलाय ना तुझ्यावर, त्या लायकीचीच नाहीयेस तू. किती दिवस झालेत ग तुला ऑफिसमध्ये येऊन? आत्ता कुठे जॉईन झालीयस आणि आता तू सुट्ट्या मागतेयस? काय लग्न आहे तुझं? हो मॅम, लग्नच ठरलंय. पुढच्या आठवड्यात आहे लग्न. त्याच्याच तयारीसाठी सुट्टी हवी होती. ओके ओके फाईन. तू ऑफिसमध्ये ऍप्लिकेशन घेऊन ये, आपण बघू. हो मॅम. मॅम हॅलो. काय ग, काय झालं? अगाई मायरा मॅमचा फोन होता. त्या खूप चिडल्यात माझ्यावर. मी 2 दिवस न सांगता सुट्टी घेतली ना. अगं मग काय झालं, आता सांगितलंस ना? अगं आई तसं नसतं. कॉर्पोरेट ऑफिस मध्ये आधीच ऍप्लिकेशन द्यावं लागतं. मी आज देणारच होते नेऊन, पण आज ते जॉगिंगचं मध्ये आलं ना. अगं विक्रांत सर इथेच आहेत ना, मग दे त्यांना. अगं आई असं नसतं ग. अगं मग काय झालं, तेच मालक आहेत ना. काय हो? नाही तसं नाही आई. मी इथे असल्यामुळे कंपनीची सगळी जबाबदारी मायरावर आहे. त्यामुळे ईशाला मायरालाच लेटर द्यावं लागेल. त्या बाळा ईशा, पटकन तयारी कर, ऍप्लिकेशन नेऊन दे. आता नंतर प्रॉब्लेम नको. नाही नाही, डोंट वरी, काही प्रॉब्लेम येणार नाही. जा जा, पटकन जा. अहो पण सोनाराकडे जाऊन मंगळसूत्र करायला टाकायचंय ना टिल्लून बरोबर तिचं. आई तुम्ही जा, मी लेटर देऊन पोचते तिकडे. अगं घ्या ना, घ्या शिरा घ्या. हो. गरम आहे गरम आहे. ठेव ठेव, तो दुसरा पण ठेव ठेव. आडवा गरम पाण्यातच शेकतात. अरे झालाय का? अरे एवढा तरणात आटा पोरगा तू आणि त्या माणसासमोर हारलास. अरे टिल्लू घरण्याचं नाक कापलंस. सॉरी सॉरी. काय रे बिप्या, काय झालं हे? विचार आता हे मूर्खालाच. दादा किती सारखं त्याला टोचून बोलशील रे. बिचारीचे पाय बघ किती दुखतात. तू अजिबात त्याची कड घेऊ नकोस. त्या सरंजामेसारख्या माणसासमोर आपलं इम्प्रेशन वाढवायचं सोडून माथी खाली येणं. त्या निमकरासमोर मान खाली घालायला लावले मला. काही नाही हा दादा, मला सांग त्या सरंजामीनं तरी काय गरज होती रे सकाळी सकाळी सगळ्यांना घेऊन जॉगिंगला जायची. मला तर वाटतं ते ना हे सगळं मुद्दाम करत असणार. काहीतरीच काय, ते का करतील असं? तुला वाटतंय ना तसंच असणार. त्या निमकरांसमोर आपल्या सगळ्यांना कमी दाखवण्यासाठी. मला नाही वाटत. नाही तर मला सांग, इतक्या मोठ्या माणसाला इथे येऊन कामं करायची काय गरज आहे रे. मला तर वाटतं ना यात नक्की काहीतरी काळं बेरं असणार. मला माहिती काय आहे. DDLJ. मे आय कम इन? अरे वा, या क्या बात है मिस ईशा निमकर. आज चक्क तुम्ही ऑफिससाठी वेळ काढलात. वा. सॉरी मॅम, मी येणारच होते पण ते सरांनी थांबवून घेतलं. नाही मॅम, सरांनी नाही. इट्स ओके, रिलॅक्स. एवढी कशाला टेन्शन मध्ये आलीस तू? आय एम जस्ट जोकिंग. तू सरांपासून लांब राहणार आहेस हे तू मला प्रॉमिस केलंय, राईट?
आणि समजा तू ते प्रॉमिस ब्रेक केलंस तर मी काय करू शकते हे तुला माहिती आहे, राईट? व्हेरी गुड. बोला, लग्न आहे तुझं? हो मॅम. ऍप्लिकेशन आणलंय? मॅम हे घ्या. तू मला कशाला देतेस ऍप्लिकेशन? सरांना जाऊन दे. सरांना? सर इकडे पण ओ, सर इथे ऑफिसमध्ये काय करतायत असा प्रश्न पडलाय का तुला? पण डोंट वरी, मी विक्रांत सरांबद्दल नाही, मी जयदीप सरांबद्दल बोलते. आणि तुला माहितीये ते ऑफिसमध्ये असताना सगळे डिसिजन तेच घेतात, राईट? सो जयदीप सरांना जाऊन हे ऍप्लिकेशन दे. जयदीप सरांना? का प्रॉब्लेम आहे काही? नाही. देन गो. ही तुमची फायनल सही आहे? म्हणजे काय? गेल्या वेळेला तुम्हीच सांगितलं होतं सहीमध्ये जयदीपचं स्पेलिंग DIP असं न लिहिता DEEP असं लिहा म्हणून. बरोबर आहे. DIP म्हणजे डीप. बिझनेस मध्ये सुद्धा डीप म्हणजेच बिझनेस बुडण्याची शक्यता होती. हो, म्हणून तर सगळ्या डॉक्युमेंट्सवरच्या सह्या बदलल्या ना मी. पण काहीच उपयोग नाही झालाय त्याचा. बरोबर आहे. त्याचं काय, सरंजामेच्या स्पेलिंग मध्ये जो ई आलाय त्याने सगळा घोळ घातले. तुम्ही असं करा, त्या ईच्या पुढे एक वाय लावा, म्हणजे ईचा निगेटिव्ह परिणाम मारला जाईल. ओके, म्हणजे आता परत सही बदलू? हो, म्हणजे बिझनेस मध्ये हमखास यश येईल. हो, आता पॅन कार्ड, पासपोर्ट, बँक अकाउंट सगळ्या डॉक्युमेंट्सवर सह्या बदलल्या हो मी. आता परत? हो, सांगलीचे उद्योगपती रावसाहेब पटवर्धन त्यांनी माझा सल्ला घेऊन सही केली आणि या वर्षी नवीन 2 बिझनेस सुरू केलेत. अजून एक उदाहरण, कोकणातले आंब्याचे व्यापारी तोडणकर. कट द क्रॅप. कोण आहे? सर मी ईशा निमकर. तू बाहेर जा. कळत नाही इथे इम्पॉर्टंट मीटिंग चालली? सॉरी सर. हा, तर रिझल्ट नक्की मिळेल ना यावेळी? शंकाच नाही. सारख्या सह्या बदलल्यामुळे चेकचे व्यवहार करताच येत नाही. मोजून घ्या. एवढा विश्वास आहे तुमच्यावर. आणि यापुढे आडनावाच्या पुढे वाय लावायला विसरू नका. येतो मी. सर येऊ? कम इन. केबिन मध्ये आत येताना आत येऊ का असं विचारल्याशिवाय जसं आत यायचं नसतं, तसंच ऑफिस मधून सुट्टी घेताना सुट्टी घेऊ का असं विचारल्याशिवाय सुट्टी घ्यायची नसते. एवढं साधं कळत नाही? सॉरी सर, मी ऍप्लिकेशन आणलंय तेच द्यायला इकडे आले होते. हल्ली तर जॉईन झालीस तू, रजा कशाला हवी लगेच? हा, सर लग्न ठरलंय. उगाच काहीतरी खोटी कारणं देऊ नकोस. सर खरंच सांगतेय, माझं लग्न ठरलंय असं खोटं का सांगेन मी? शट अप. सर तुम्ही पाहिजे तर माझ्या आईला फोन करून विचारा, ती तर नक्की खोटं नाही बोलणार ना. अच्छा, आण तुझा फोन. सर दे फोन दे. सर काय?
माझं ऍप्लिकेशन. हा, रजा नामंजूर. कामाला लागा. सर फोन. ऑफिसमध्ये काय फोनवर बोलायला आलीस? नाही सर, पण आज काम संपल्याशिवाय फोन मिळणार नाही, कळलं? जा. सर आय थिंक मी नंतर येते. आय एम सो सॉरी. नो नो मायरा, वेट. आजची कामं हिला नीट समजावून सांगा आणि आज काम संपल्याशिवाय हिला घरी जायला मिळणार नाहीये. ओके? येस सर. आय एम सो सॉरी. अहो तुम्ही पुढे जाऊन एखादी रिक्षा मिळते का बघा ना. थांब ना जरा, ते टिल्लू यायचेत ना. अहो ते येतील नंतर. नंतर आणि आपण आधी असं कशाला, एकत्रच जाऊयात ना. अहो बिपिनरावांना चेन घ्यायची आहे ना. आपल्या तुटपुंज्या बजेटमध्ये ती चेन त्यांच्या समोर बघता नाही येणार आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे, मग लगेच जातो. पुढे चाललात? पैसे आहेत का? आबा माझ्याकडे आहेत. अहो नाही, ईशानी बँकेतून काढलेत ना. आहे त्यांच्या. आहेत आहेत. रिक्षा बघा ना. हो हो, जातो. आली. अरे, चला चला चला. अरे मला उतरू दे ना, डायरेक्ट घुसते कुठे तुम्ही? सॉरी. बस. नाही तुम्ही बस. अहो या ना. आज सर का ना, त्यांना बसू द्या. अगं जागा कुठे आहे इथे आता? अहो आहे ना, भरपूर जागा आहे. या सर, या या आत या. भरपूर. तू थोडी तिकडे सरक. अगं बाई, अजून कशाला सर, खूप पडेन मी. नको. या या, होईल ऍडजस्ट. या 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 या. नाही होत आहे. हो साहेब, या बसा पुढे. अहो त्यांना रिक्षा नाही येत. तसं नाही ताई, मागे जागा नाही ना बसायला, म्हणून त्यांना पुढे बसायला सांग. घेतो मी डबल सीट. या. चालेल. हो बोला. हळू हळू. सर ठीक आहात ना? हो हो काही अडचण नाही ना? ठीक आहे. ईशा मॅडम, तुम्ही इथं काय करताय? सर तिकडे ज्वेलरी शॉप मध्ये तुम्ही काय करताय इकडे? काय म्हणालात तुम्ही झेंडे? सर कुठे आहेत? या इथे काय करताय? इथे काय करतायत म्हणजे? ते ऑफिसमध्ये आहेत, ऑफिसमध्ये काम करतात. सो त्या काम करतात. नाही, पण मला असं कळलं की यांचं लग्न ठरतंय, यांना रजा पाहिजे होती ना? हो सर. झेंडे, याविषयी तुम्हाला बरीच माहिती दिसते. मायराजी, आमच्या गावाकडे म्हणतात जनावराला जंगलाची आणि माणसाला शहराची माहिती असायलाच पाहिजे. आता मी इथे काम करतोय म्हणजे मला एवढी तरी माहिती असायला पाहिजे ना? जर तुम्ही इकडे काम करताय तर तुम्हाला हेही माहिती असलं पाहिजे की जयदीप सर इकडे आहे आणि त्यांनी स्वतः ईशाचं लीव्ह ऍप्लिकेशन रिजेक्ट केलं. जयदीप सर इथे आहेत? पण सरांनी तर ऑफिसची सगळी जबाबदारी तुमच्यावर सोपवली होती मायरा मॅडम. हो, पण जयदीप सरांच्या समोर कोणाचं काही चालतं का? जोपर्यंत ते परमिशन देत नाही तोपर्यंत हिला सुट्टी मिळणार नाहीये. अँगर नॉट गुड मायराजी, नॉट गुड. बघत काय बसलीस बे? गेट बॅक टू युअर वर्क. सुट्टी नाही मिळाली आपल्याला. गो.